हॅलो फ्रेंड्स. सो आता आपली नीटचा रिझल्ट लागलेला आहे 2025चा. तर सर्वांना स्कोर कळला आहे. तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तो सुद्धा समजलेला आहे. तर आता पुढची प्रोसेस काय असणार. सो आता बघा, आपली जी काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होईल 7-8 दिवसात. ती लवकरच स्टार्ट होणार आहे. सो सर्वात आधी जी काउन्सिलिंग असते ती 2 प्रकारे होत असते. एक असते ऑल इंडिया कोटाची, दुसरी असते स्टेट कोटाची, बरोबर. जी ऑल इंडिया कोटा आहे त्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये जितके देखील सीट्स आहे मेडिकलचे ते तिथे फिल केले जातात. आणि मोस्ट ऑफ दी जो ऑल इंडिया कोटा आहे त्याचा गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ आहे तो स्टेट कोटापेक्षा हाय असतो. ठीक आहे. मग जर आता तुमचा जर स्कोर खूप हाय असेल आणि तुम्हाला जर दुसऱ्या राज्यात ॲडमिशन पाहिजे असेल, MBBS, BDS, BMS, तर तुमचा तिथे गव्हर्नमेंटमध्ये नंबर हा लागेल. म्हणून तुम्ही तो ऑल इंडियाचा फॉर्म हा भरायचा आहे. ठीक आहे. देन नंतर स्टेट कोटाची आपली स्टार्ट होईल. ठीक आहे. सर्वात पहिले जी ऑल इंडिया कोटा आहे त्याची जी काउन्सिलिंग आहे ती 7 ते 8 दिवसात स्टार्ट होणार आहे. म्हणून लवकरात लवकर जे डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व तिथे तुम्ही जमा करायला सुरुवात करा. टाईम कमी आहे डॉक्युमेंटसाठी. ठीक आहे. आणि ऑल इंडिया कोटामध्ये सर्वात पहिले MBBS आणि BDS यांची काउन्सिलिंग स्टार्ट होत असते. ठीक आहे. झालं. त्यानंतर आपली स्टेट कोटाची काउन्सिलिंग, त्याच्यामध्ये ABC असे 3 ग्रुप आहेत. A ग्रुपमध्ये MBBS BDS असतात. B ग्रुपमध्ये BAMS, BHMS, BUMS हे असतात. आणि जे आपल्या ग्रुप C आहे त्याच्यामध्ये फिजिओथेरपी आणि अदर जे आहेत ते कोर्सेस तिथे असतात. ठीक आहे. सो सर्वात आधी स्टेट कोटामध्ये चालू होती MBBS BDSची काउन्सिलिंग, बरोबर. त्याचे राऊंड्स होतात 1-2. मग नंतर BMS, BHMS, BUMSची स्टार्ट होते, बरोबर. मग आता याच्यामध्ये गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट, प्रायव्हेट अशा रीतीने हे जे सीट्स असतात ते फिलअप केले जातात. ठीक आहे. अलॉट केले जातात. म्हणून आता आपल्या मार्क्सनुसार आपल्याला ते समजलं पाहिजे की आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे मिळेल. ठीक आहे. जर तुमचा स्कोर रँक जर बरोबर असेल तर तुम्हाला गव्हर्मेंट, सेमी किंवा प्रायव्हेट अशा रीतीने तिथे चॉईस फिलिंग करायची आहे. ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून लवकरात लवकर काउन्सिलिंगला स्टार्ट करा. काउन्सिलरकडे जा, तुमच्या काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करा आणि त्यांच्याकडून डॉक्युमेंटची लिस्ट कोणकोणती लागेल ते लवकरात लवकर जाणून घ्या आणि डॉक्युमेंट्स कलेक्ट करा. कारण जे कॅटेगरीवाले असतात त्यांचे जे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी त्याच्यासाठी टाईम लागतो डॉक्युमेंट्स. सो लवकरात लवकर आपल्या काउन्सिलरसोबत कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. रजिस्ट्रेशन करा. आणि जर तुम्ही आमच्याकडून स्कॉलरशिप हे घेतली, काउन्सिलिंग घेतली, तर तुम्हाला सर्वात अफोर्डेबल प्राईजमध्ये ते सुद्धा रिफंडेबल अमाऊंटमध्ये आम्ही चॉईस फिलिंग करून देतो. ठीक आहे. सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशनसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि ऑल द बेस्ट तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेससाठी. एंडपर्यंत ट्राय करा. जर कट ऑफ कमी असेल तर. ठीक आहे. थँक्यू.